भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या एलटीटीच्या अतिरेक्यांनी हत्या केली। या कटात सामील झालेल्या एलटीटीच्या कार्यकर्त्यांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते। या अतिरेक्यांना सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती। या फाशीच्या दया अर्जावर राष्ट्रपतींकडून निर्णय घेण्यास 13 वर्षे विलंब झाल्याने सुप्रीम कोर्टाने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली। न्यायालयाच्या या निर्णयाचे तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी स्वागत करीत या अतिरेक्यांना सोडून देणार असल्याचे जाहीर केल्याने देशभरात खळबळ माजली आहे। भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाबाबत आणि केंद्र शासनाच्या निष्काळजीपणाबाबत देशभरात असंतोष उफाळून आला आहे। काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही याबाबत आपली कडवट प्रतिक्रिया देत या देशात पंतप्रधानांना न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्यांना तो कसा मिळेल असाही प्रश्न उपस्थित केला आहे। माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी संपूर्ण देशवासियांची भावना आहे। तसेच तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या मारेकऱ्यांकडून सोडून देण्याच्या निर्णयाचाही सर्वत्र निषेध होत आहे। महाराष्ट्रात काँग्रेस युवक कार्यकर्त्यांनी जयललिता यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडलं आहे। पनवेल युवक काँग्रेसच्या वतीने पनवेल येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर निदर्शनं करत जयललिता यांच्या प्रतिमेचं दहन करण्यात आलं। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, उपनगराध्यक्ष मदन कोळी, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सुदाम पाटील, पनवेल विधानसभा युवक अध्यक्ष दशरथ म्हात्रे, तालुका महिला कार्याध्यक्ष तथा गव्हाणच्या सरपंच रत्नप्रभा करत, ग्राहक हित कक्षाच्या तालुका अध्यक्षा दर्शना भोईर, नगरसेवक लतीफ शेख, मावळ लोकसभा युवक अध्यक्ष किशोर चौथमल, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सुशांत मोहिते, अभिजित पाटील आदी मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आमदार प्रशांत ठाकूर यांनी जयललिता यांच्या निर्णयाचा निषेध करत दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी केली आहे। स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्यारांची मुक्तता करण्याचा निर्णय अतिशय धक्कादायक अशा पद्धतीचा निर्णय घेतला। या निर्णयाच्यामुळे काँग्रेसजन अतिशय संतप्त झालेले आहेत। एकीकडे या देशामधल्या कायदा सुशासन व्यवस्थेच्या संदर्भामध्ये चिंता व्यक्त केली जाते विरोधी पक्षांच्याकडून, आणि त्याच वेळेला या देशाचे ज्यांनी पंतप्रधान पद भूषवलं आणि या देशाला प्रगतीकडे घेऊन गेले त्या राजीव गांधींच्या हत्यारांच्या विषयी केवळ समाजाची काही मतं मिळतील हा दृष्टिकोन ठेवून त्यांना माफी देण्याचा हा डाव जो तामिळनाडू सरकारने रचलाय त्याचा आम्ही सर्वजण धिक्कार करत आहोत। आणि या धिक्कार करण्याचं प्रतिकात्मक म्हणून आज या ठिकाणी जयललितांच्या प्रतिमेचं दहन हे या ठिकाणी सगळ्यांनी मिळून केलेलं आहे। खरं तर या देशामधल्या सगळ्याच समाजाचं एकत्रीकरण व्हावं, हा देश एकसंध राहावा, हा देश मजबूत व्हावा, यासाठी काँग्रेस पक्षानं आणि या देशाचे जे जे पंतप्रधान झाले त्यांनी त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये या देशामधल्या एक मुख्यमंत्री केवळ एक समाजाला काहीतरी कुठे तुष्टीकरण व्हावं या दृष्टिकोनातून त्याची निर्दोष मुक्तता करतात। एकीकडे आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की ज्या स्वर्गीय राजीव गांधी यांची हत्या झाली त्यांच्याच कुटुंबीय म्हणून या ठिकाणी मग या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनियाजी असतील, आपल्या देशाचे काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सन्माननीय राहुलजी गांधी असतील किंवा प्रियंका गांधी वडेरा असतील, यांनी वेळोवेळी या हत्यारांना फाशी देण्याच्या संदर्भामधली चिंता व्यक्त केलेली आहे। पण याचा अर्थ त्यांना कुठलीच शिक्षा होऊ नये आणि त्यांना निर्दोष जर मुक्तता केली तर अशा पद्धतीनं ही जी देशाच्या विघातक कृत्य करतायत अशा लोकांना कुठलाही पायबंद उरणार नाही। काँग्रेस पक्षाची अस्मिता
निश्चितपणाने दुखावली गेलेली आहे आणि त्यामुळे या गोष्टीचा निषेध काँग्रेस जन सर्वत्र करतायत। आज एकाच वेळेला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी या संदर्भातली निदर्शनं होत आहेत। आम्ही सुद्धा या अशा पद्धतीने नादानपणाने वागणाऱ्या या जयललिता सरकारचा धिक्कार करतो आणि त्यांच्या मार्फत हे जे पाऊल उचललं गेलंय ते रोखलं पाहिजे। केंद्र सरकारला आम्ही विनंती करू की केंद्र सरकारने योग्य ते पावलं उचलून या तामिळनाडू सरकारच्या या बेबंदशाहीला पायबंद घालावा आणि राजीव गांधींचे जे हत्यारे आहेत त्यांना या ठिकाणी कठोर शासन झालं पाहिजे। या दृष्टिकोनातून न्यायालय जे काही या ठिकाणी आदेश देईल त्या न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी झाली पाहिजे अशी मागणी आम्ही सगळेजण करतो।